क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, आपल्या सगळ्यांचे मित्र संदीप खर्डेकर आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन या दोन संस्थांच्या वतीने अनेक उपक्रम वर्षानुवर्ष चालवले. एखादा माणूस एखादी गोष्ट करतो ती 1-2 वर्ष गेली की ती बंद पडते. मग रिसोर्सेस म्हणजे साधनं कमी होतात, उत्साह कमी होतो, लोकांचा अनुभव चांगला येत नाही, तेव्हा तो उपयोग नाही. पण असं कुठल्याही निराशेत न जाता, डिस्करेज न होता सातत्याने काम करणं सोपवशे नाही. असे संदीप खर्डेकर, मुकुल माधवचे सगळे ट्रस्टी, भारतीय जनता पार्टीच्या पुणे महानगरपालिकेमधल्या नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, दीपक टोपे, संदीप घोटाला आणि सर्व मान्यवर कर्मला संदीप खर्डेकर म्हणाल्याप्रमाणे डिपेक्स नावाची मोठी ऍक्टिव्हिटी आज सुरू होईल. तिचं बहुधा हे 36वं वगैरे वर्ष आहे. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वर्किंग मॉडेल करावं लागतं. त्याची ही स्पर्धा आणि एक्झिबिशन असते. 12 मॉडेलपासून सुरू झाली आणि यावेळेला 1500 मॉडेल्स आहेत. समाजामध्ये अनेक गोष्टी गेल्या काही वर्षात डिपेक्स मधून आल्या. डिपेक्स मध्ये आल्या, इंडस्ट्रियलिस्टला आवडल्या, अपील झाल्या, त्यांनी त्या मुलाला पकडलं, उचललं, बरोबर नेलं, मदत केली आणि तो प्रॉडक्ट पार्टीमध्ये आला. असं एक मोठं डिपेक्स नावाचं एक्झिबिशन सीओईपीच्या ग्राउंडवर 1 लाख तरी कॉलेज विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, नागरिक बघणार आहेत. त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम अजितदादा यायचे आहेत. दादांचा स्वभाव असा आहे की ते खूप बिफोर येतात. कारण मी उशिरा गेलो तर ते प्रोटोकॉल बरोबर राहणार नाही, म्हणून मी संदीपला म्हटलं की मी बोलतो, 2-3 जणांना मी माझ्या हस्ते भेटवस्तू देतो. आज या ठिकाणी संदीपने आणि मुकुल माधव ट्रस्टने लोकोपयोगी, मंडळ उपयोगी काही वस्तू आपल्याला द्यायचं नाही. मंडळ म्हटलं की कार्यक्रमाला, कार्यक्रम म्हटलं की माहिती, कार्यक्रम म्हटलं की खुर्च्या. आता काळाच्या ओघामध्ये मंडळांच्या गरजा वाढत गेल्या, त्यामुळे वॉटर कूलर आणि या सगळ्या गोष्टी आल्या. पूर्वीची मंडळ म्हणजे कोपऱ्याला एक अनधिकृत ऑफिसचं बांधकाम, खडखड आवाज करणारा पंखा, हक्कूक करणारी एक ट्यूबलाईट, ही मंडळाची ओळख होती. पण सगळंच बदललं, त्याचं मंडळांचे स्वरूप बदलायला लागेल. त्यामुळे संदीपने असं ठरवलं की जी जी गरज मंडळांची आहे, नागरिकांची आहे, ती आपण पूर्ण करायची. मी त्याचं आणि त्याच्या सगळ्या सहकार्याचं खूप मनापासून अभिनंदन करतो. कारण मी याचा आग्रही आहे, जो इतरांप्रमाणे न करतायत ना, नीड बेस, गरजेवर आधारित जो उपक्रम करतो त्याचं महत्व जास्त आहे. तसं भेटवस्तू, आपल्याला 30 भेटवस्तू मिळाली. साधारणतः राजकीय नेता म्हणजे त्याला एक वर्षामध्ये 50 गणपती मिळतात, साधारणतः 100 महात्मा ज्योतिबा फुले मिळतात. त्याचं महत्व आहे की नाही, पण त्याला भेटवस्तू दिली तर तो दुसऱ्या कोणाला देणार नाही. त्यासाठी भेटवस्तू ही तशी द्यावी. तसं मंडळाला सुद्धा उपयोगी गोष्टी देण्यातून त्यांनी जी एक लिस्ट केलेली असते की आपल्या मंडळाला 10 गोष्टी आणायच्या, एक गोष्ट पूर्ण होते. त्यामुळे मी या कल्पकतेचं खूप अभिनंदन करतो. तुम्ही म्हणाल ते खरं आहे. तुम्ही नेहमी एक अतिशय सोपी सुटसुटीत मांडणी करत असतो की देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये 3 कोटी धरली तर 142 अधिक 3 145 कोटी लोकसंख्या पॉप्युलेशन आहे. विदेशातले 3 कोटी तिथे आहेत, तुम्ही सुखात असतील असं मानलं. 142 कोटी मध्ये 4 ने भागलं तर साधारणतः 35 कोटी कुटुंब तयार होतात. तर ती 20 कोटी कुटुंब आता अशी आहेत की शेतीवर, स्वतःच्या उद्योगावर किंवा उद्योगामध्ये ऑर्गनाइज सेक्टरमध्ये नोकरी करण्यामुळे त्यांना पगार आहे, त्यांना ग्रॅच्युटी आहे, त्यांना प्रॉव्हिडंट फंड आहे, त्यांना बोनस आहे, त्यांना पेन्शन, असे सगळे मिळून 20 कोटी कुटुंब आहेत.
पण 15 कोटी लोक असे आहेत, 15 कोटी फॅमिलीज मल्टिप्लाय 4 60 कोटी पॉप्युलेशन, की 15 कोटी कुटुंब असे आहेत की ज्यांना थोडं सपोर्ट नाही केलं तर ते नीट चालणार नाही. एक 5 वर्षाचं टार्गेट 20 कोटी कुटुंब असं ठरू शकतील का? त्यामुळे 15 कोटी लोकांना 5 वर्ष थोडासा सपोर्ट करू तर सरकारी मदतीशिवाय हा समाज हा एका अर्थाने आपल्या पायावर उभा राहील. मोदीजीने तेच केलं. 2014ला ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी असं ठरवलं की दारिद्र्य रेषेखालची माणसं म्हणजे काय, त्यांच्या घरी ज्यांना स्वतःचं घर नाही, त्यांच्या घरात स्वतःचं टॉयलेट नाही, त्यांच्या घरामध्ये नळाचं पाणी नाही, त्यांच्या घरामध्ये गॅस नाही, अशा 10-12 निकषावर हे नसलेले लोक दारिद्र्य रेषेखालचे असं म्हटलं जातं. त्यांना दारिद्र्य रेषेपेक्षा खालचं एक कार्ड मिळतं आणि खूपच्या गोष्टींसाठी तुमच्याकडे दारिद्र्य रेषेखालचं कार्ड आहे की विचारलं जातं. मोदीने निर्णय केला की ह्या दारिद्र्य रेषेखालची जी कुटुंब आहे की मॅक्झिमम लवकरात लवकर दारिद्र्य रेषेच्या वर मिळालं. 25 कोटी कुटुंब गेल्या 11 वर्षात त्यांनी दारिद्र्य रेषेच्या वर आणली. त्यांच्या घरात त्यांचं स्वतःचं घर नव्हतं, तिचे घर झालं, अशी संख्या झाली 3 कोटी. त्यांच्या घराला टॉयलेट नाही, तो स्वतःच्या घराला टॉयलेट झाला, अशी घरं झाली 11 कोटी. त्यांच्या घरी गॅस नाही, तो गॅस आला, अशी संख्या झाली 12 कोटी. करता 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 25 कोटी कुटुंब ही त्यांनी दारिद्र्य रेषेच्या वर आली. मला असं वाटतं की ते सरकार म्हणून त्यांचा व्हॉल्यूम कोण आहे, 10 कोटी 12 कोटी 7 कोटी 3 कोटी. आपलाही काही व्हॉल्यूम असू शकतं ना, जसं आज 25 संस्था, पुढच्या महिन्यात 30 संस्था, आपलाही व्हॉल्यूम आहे ना. त्यामुळे एका कुटुंबाची माझ्या घरामध्ये मुलगा इंजिनिअरिंग जावयासाठी प्रयत्न करणार ना, आणि एखाद्या घरातला मुलगा इंजिनिअर जाण्यासाठी प्रयत्न करेल. इंजिनिअरिंग जाण्याची संख्या 2 झाली. आता मी एक प्रयोग केला, तो सांगून मी माझं बोलून सांगतो. संदीपने उल्लेख केला आणि मला आवडत नाही असं म्हटलं. त्यातला एक प्रयोग माझा असा चाललाय की 25,000 कुटुंब मी कॉन्सन्ट्रेट केलं. त्याला प्रत्येक 50,000ला संपर्क करायला एक महिला आहे, असं 500 महिला गुणिले 50 असं 25,000 खूप रेग्युलर संपर्क. पण त्यांना आम्ही निवडून आल्यानंतर चितळेची 400 ग्रॅम काजू बर्फी दिली. तसं होळीला अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो चण्याची डाळ दिली, 25,000 घालायची. पण त्यांना अपील असं केलं की तुम्ही ह्या अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो चणा डाळीच्या ज्या पुरणपोळ्या कराल तुमच्या घरी होळीसाठी, तर ते एक पोळी मला परत. 25,000 पोळ्या एकत्र आणल्या. त्या आम्ही त्यांच्यापेक्षा गरीब असणाऱ्या लोकांना वाटल्या आणि त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्हाला कोणीतरी दिलं पाहिजे. तुमच्यापेक्षा गरीब आहेत लोक, त्यांना आपण दिले. आणि 25,000 पुरणपोळ्या अतिशय पॅक करून 50-50 पोळ्याची पॅक करून आल्या आणि त्या वेगळ्या अनाथालयामध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये, विद्यापूर्ण कॉलेजच्या मुली इथे अपुऱ्या अन्नावर जगतायत, त्यांचं कुपोषण होत आहे, त्यांना 25,000 पुरणपोळ्या दिल्या. आता मी एक नवीन प्रस्ताव मांडलाय त्याच्यावर. तुम्ही 25,000 लहान मुलांची जी मनी बँक असते, त्याला मोठी मनी बँक, ती 25,000 देतात आणि त्यांना म्हणतात की रोज 10 पैसे का होईल मनी बॉक्स रात्री झोपण्यापूर्वी टाकायचं. 1 रुपये टाका, 2 रुपये टाका, 10 रुपये टाका. टाकला नाही असा दिवस जाता नाही. वर्षाच्या शेवटी 365 दिवसानंतर तुम्ही मनी बॉक्स उघडा, जी अमाऊंट आहे ती घरात वापरू नका, कोणाला तरी द्या. तो स्वागत चाललाय, चौकशी करताय की मनी बँक आम्हाला कधी मिळणार. म्हणजे अक्षय तृतीयेला मी देणार आहे, त्याला आपल्या ग्रामीण अतिथी म्हणतात. अक्षय तृतीया ते अक्षय तृतीया 25,000 घरामध्ये रोज 10 रुपये 15 रुपये टाकले जातील. वर्षाच्या शेवटी जी अमाऊंट घडून निघेल ती त्यांनी त्या वस्तीतल्या एखाद्या त्यांच्यापेक्षा गरीब मुलाला पुस्तकं घ्यायला, वही घ्यायला, कंपास बॉक्स घ्यायला, फी भरायला द्यायची. मला असं वाटतं की ह्या समाजाला एक काळ समृद्धी होती. आक्रमणामुळे आक्रमक सगळं ओरबडून घेऊन गेले, तर गरिबी आली. त्या गरिबीतून हा समाज जर एका लेवलला आणायचा असेल
केवळ सरकारने प्रयत्न करून पूर्ण नाही, संदीप सारख्या अनेकांनी ते प्रयत्न केले पाहिजे आणि ते त्याने करतो आहे म्हणून मी आज या ठिकाणी थोडा इफेक्ट सारखा मोठा अदरवाईज त्याच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जातो. मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना. आपण आपल्या परीने काही ना काही सामाजिक काम करतो आहात का त्याचा जरा मी शाळा सिनेमा बघितला, मी जाताना अजून एक 2 जण घेऊन जाऊ ना. पहिली 440 तिकीट होती, आता 220 झाली. बायकोड मी जाताना बाजूच्या घरामध्ये 2 जणांना म्हणून शाळा सिनेमा आम्ही चालू, तुम्ही येता का? नाही पैसे नाही. अरे नव्हते तू 4 जणांनी शाळा बघितला असं होईल. 4 जण पेटतील. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं आत्मबलिदान कसं केलं. त्यामुळे मल्टिपल हे सगळं करत जायला लागेल. संदीपचं अभिनंदन करतो. केवळ 2 जणांना माझ्या हस्ते भेट असतो COEP कडे आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.